नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एल-एल-बी 3 इयर असेल, बी-एड असेल किंवा आणखीन इतर बरेचसे कोर्सेस आहेत. या कोर्सेसची ॲन्सर की जी प्रोव्हिजनल ॲन्सर की आहे, ती आपल्याला भेटलेली आहे आणि त्यावरून आपल्याला किती मार्क भेटलेले आहेत, हे तुम्हाला समजलं असेल. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, की सर आम्हाला 60 मार्क आहेत, मला 70 मार्क आहे, मला 90 मार्क आहे. तर माझं पर्सेंटाइल काय असेल? तर पर्सेंटाइल कसं कॅल्क्युलेट केलं जातं आणि आपण आपल्या मार्कांवरून पर्सेंटाइल कॅल्क्युलेट करू शकतो का? आणि ते करायचं असेल तर काय फॉर्म्युला आहे? आणि तो फॉर्म्युला वगैरे मी एका व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेला आहे. तो व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहून घ्या. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि वरती आय सेक्शनमध्ये दिलेली आहे. आता मित्रांनो, ॲन्सर की आल्यानंतर पुढची प्रोसेस काय आहे, याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे आणि तुम्ही पाहताय इन्फॉर्मेशन कट्टा. तर मित्रांनो, एल-एल-बी ॲन्सर की आली, यानंतर रिझल्ट लागेल आणि रिझल्ट लागल्यानंतर लगेच तुम्हाला कॉलेजमध्ये ॲडमिशन भेटेल का? किंवा आपण रिझल्ट घेऊन कॉलेजमध्ये जाऊयात आणि ॲडमिशन घेऊयात, असं तुमच्या डोक्यामध्ये असेल, तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. कारण एल-एल-बी 3 इयर सी दिल्यानंतर ॲडमिशनची प्रोसेस अतिशय किचकट आहे. तर याच्यामध्ये काय-काय टप्पे असणार आहेत, कोणत्या-कोणत्या स्टेज असणार आहेत, याविषयीची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. आणि या सर्व स्टेपवरती तुम्हाला योग्य गाईडन्स आपल्या चॅनलवरून मिळत राहील. सर्व अपडेट तुम्हाला मिळत राहील, की आमचा फॉर्म केव्हा सुरू होतो, त्याला डॉक्युमेंट कुठले लागणार आहेत, ॲडमिशन कुठल्या दिवशी होणार आहे, किती तारखेपर्यंत ॲडमिशन घेऊ शकता, कोणते-कोणते कॉलेज आहेत, कोणत्या कॉलेजला किती कट ऑफ लागतं, त्या कॉलेजची फीज कशी चेक करायची, ह्या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला स्टेप बाय स्टेप ही ॲडमिशन प्रोसेस जशी पुढे जाईल, तशी भेटत राहणार आहे. त्यासाठी चॅनलला तुम्ही आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. मेंबरशिप घ्या, जेणेकरून तुमच्यावरती जास्त फोकस केलं जाईल. तर मित्रांनो, ॲन्सर की आल्यानंतर याच्या पुढची प्रोसेस म्हणजे तुमची फायनल ॲन्सर की. आता जी ॲन्सर की भेटलेली आहे ती प्रोव्हिजनल ॲन्सर की आहे. याच्यामध्ये चेंजेस होऊ शकतात, काही क्वेशन डिलीट होऊ शकतात, काहीचे ॲन्सर्स चेंज होऊ शकतात. एक ऐवजी 2-3 ॲन्सर्स त्या ठिकाणी करेक्ट येऊ शकतात आणि त्यानंतर मग हे कट-छाट होऊन फायनल ॲन्सर की येते. याच्यामध्ये 2 ते 3 क्वेशन प्रत्येक वेळेस फार-फार तर 4-5 चेंजेस असतात आणि त्यानुसार विद्यार्थ्यांचे मार्क कुणाचे कमी होतील, कुणाचे जास्त होतील. आणि ही ॲन्सर की आल्यानंतर त्याची पुढची स्टेप म्हणजे तुमचं डिक्लेरेशन ऑफ रिझल्ट. रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला पर्सेंटाइलमध्ये तुमचा रिझल्ट डिक्लेअर होणार आहे आणि रिझल्ट आल्यानंतर तिथून पुढे तुमची प्रोसेस सुरू होते. तो रिझल्ट घेऊन लगेच कॉलेजमध्ये आपण ॲडमिशन घ्यायला जाऊ शकतो का? तर नाही. आता रिझल्ट लागल्यानंतर काही दिवसांनी परत सेंट्रल ॲडमिशन प्रोसेस सुरू होते, ज्यालाच शॉर्टमध्ये कॅप असं म्हणतात. आणि ॲडमिशनसाठी जवळपास 4 ते 5 कॅप राउंड या ठिकाणी घेतल्या जातात. पहिल्या कॅप राउंडमध्ये तुमचा नंबर नाही लागला, तर दुसऱ्या कॅपमध्ये लागू शकतो. दुसऱ्या राउंडमध्ये नाही लागला, तर तिसऱ्या राउंडमध्ये लागू शकतो. आणि ही प्रोसेस जवळपास 2 ते 3 महिने चालत असते. हे कॅप राउंड केव्हा सुरू होते, त्याचे प्रेफरन्स कसे द्यायचे आहेत, कॉलेज सिलेक्ट कसं करायचं आहे, अशी सर्व माहिती तुम्हाला स्टेप बाय स्टेप आपल्या चॅनलवरून भेटत राहील. मग इथं कॅप म्हणजे काय आहे, तर तुम्हाला परत एकदा नवीन जसा तुम्ही सी-ई-टीसाठी ॲप्लिकेशन फॉर्म भरला होता, तसं आता या ॲडमिशन प्रोसेससाठी परत तुमचा फॉर्म भरावा लागेल आणि तुम्हाला सर्व डॉक्युमेंट वरती अपलोड करावे लागतील. आता डॉक्युमेंट कोणते-कोणते लागणार आहेत, याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनलला ऑलरेडी आहे. तो तुम्ही पाहिला नसेल तर पाहून घ्या. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि वरती आय सेक्शनमध्ये देतोय. हे डॉक्युमेंट सर्व अरेंज करून आत्ताच ठेवा आणि त्यानंतर मग तुम्ही कॅपचा फॉर्म भरल्यानंतर त्याची परत एक प्रोव्हिजनल लिस्ट, अल्फाबेटिक लिस्ट पब्लिश होते. त्या लिस्टमध्ये तुमचं नाव आहे की नाही हे तुम्हाला चेक करायचं असतं. जर त्याच्यामध्ये तुमचं नाव असेल तर सी लगेच कॉन्टॅक्ट करावा लागतो. जर तुम्ही व्यवस्थितपणे फॉर्म तुमचा भरून लॉक केला असेल, सबमिट केला असेल, तरच तुमचं अल्फाबेटिक लिस्टमध्ये नाव येतं. आणि तो तुमचा फॉर्म लॉक झालाय का नाही हे कसं चेक करायचं? फॉर्म लॉक कसा करायचा? तो फॉर्म कसा भरायचा? डॉक्युमेंट कसे अपलोड करायचे? ही सर्व माहिती तुम्हाला तो कॅबचा फॉर्म सुरू झाल्यानंतर आपल्या चॅनलवरून भेटत राहील. लाईव्ह एक डेमो म्हणून तुम्हाला एक फॉर्म भरून देखील मी दाखवणार आहे. मग अल्फाबेटिक लिस्टमध्ये आपलं नाव नसेल तर सी-ई-टीला कॉन्टॅक्ट करायचं आहे. जर असेल तर सर्व मार्क, आपलं नाव, आपली जन्मतारीख, आपली कॅटेगरी सर्व चेक करायचं आहे. जर त्याच्यामध्ये तफावत असेल
काहीतरी व्हॅरे असेल माहिती तर CETला कॉन्टॅक्ट करायचं आहे. अदरवाईज तेच तुमचं नाव परत फायनल लिस्टमध्ये पब्लिश होणार आहे आणि फायनल कॅपची लिस्ट आल्यानंतर परत एकदा आपलं नाव आपण चेक करायचं सेफ्टीसाठी आणि त्यामध्ये नाव असेल तर मग कॅप राउंड 1 साठी तुमचा विचार केला जातो आणि कॅप राउंडची लिस्ट डिक्लेअर केली जाते. त्याच्या अगोदर तुमच्याकडून कॉलेजचे प्रेफरन्स, कॉलेज चॉईसेस भरून घेतल्या जातात आणि मग तुम्ही ज्या कॉलेजला चॉईस दिलंय त्यानुसार तुमचं अलोकेशन होतं आणि हे अलोकेशन टोटली तुमचं मार्कांवरती डिपेंड असतं, तुमच्या पर्सेंटाइलवरती डिपेंड असतं. जितके जास्त पर्सेंटाइल तेवढं फर्स्ट कॅप राउंडमध्ये ॲडमिशन भेटण्याचे चान्सेस जास्त आहेत. आता काही कॉलेजेसना कमी पर्सेंटाइलला देखील ॲडमिशन भेटतं. ज्यांना कमी पर्सेंटाइल आहेत त्यांनी काय करायचंय, ज्यांना जास्त पर्सेंटाइल आहेत त्यांनी कुठे प्रेफरन्स द्यायचंय, याविषयीची देखील आपण माहिती आपल्या चॅनलवरती देणार आहोत. आणि मग फर्स्ट कॅप राउंड झाल्यानंतर त्याचं तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट डिक्लेअर होते. मग ॲडमिशनसाठी तुम्हाला ड्युरेशन दिला जातो. एक 4 ते 5 दिवसाच्या ड्युरेशनमध्ये. तेव्हाच तुम्हाला कॉलेजमध्ये जाऊन सरळ ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन ॲडमिशन घ्यायचं असतं. जर तुम्ही त्यावेळेत ॲडमिशन नाही घेतलं, तुम्हाला माहितीच नाही पडलं, की हे कॅप राउंड डिक्लेअर केव्हा झाली, कॉलेज अलॉटेड केव्हा झालं आणि ते केव्हा संपलं, जर माहिती नाही झालं, तर तुमचा फर्स्ट प्रेफरन्सचा नंबर लागला, तर तुम्ही त्या कॅप राउंडमधून टोटली बाहेर होता. त्यामुळं अपडेट भेटण्यासाठी चॅनलला आताच लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा. मेंबरशिप घेऊन ठेवा. आणि मग फर्स्ट कॅप राउंड झाल्यानंतर परत सेकंड कॅप राउंडला त्या ठिकाणी जे विद्यार्थ्यांनी पहिल्या कॅप राउंडला नंबर लागला नाही, त्यांना सेकंड राउंडमध्ये नंबर लागण्याचा चान्स असतो. आता ज्यांचा फर्स्ट कॅप राउंडला नंबर लागलाय, ते बेटरमेंट देखील करू शकतात. बेटरमेंट काय असतं याविषयीचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलला आहे. डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेला आहे. त्याची देखील लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि वरती आय सेक्शनमध्ये दिलेली आहे. जर बेटरमेंट केलं असेल तर पुढच्या नेक्स्ट राउंडमध्ये सेकंड राउंडमध्ये तुम्हाला चांगलं कॉलेज भेटू शकतं. ज्यांना फर्स्ट कॅप राउंडमध्ये भेटलं नाही, त्यांना सेकंडमध्ये भेटण्याचे चान्सेस असतात. मग सेकंड राउंडला देखील तशीच प्रोसेस असते. तुमचं कॉलेज अलोकेशन होतं आणि एक विशिष्ट ड्युरेशन तुम्हाला ॲडमिशनसाठी दिलं जातो. त्या वेळेमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचंय. त्यानंतर मग 2 कॅप राउंडमध्ये जर जागा शिल्लक असतील आणि त्या डेफिनेटली 50% च्या वर शिल्लक राहतात. परत थर्ड कॅप राउंड अरेंज केली जाते. थर्ड कॅप राउंडला परत नव्याने कॉलेज सिलेक्शन करावं लागतं आपल्याला. कॉलेज चॉईसेस, कॉलेज ऑप्शन द्यावे लागतात आणि कॉलेज ऑप्शन दिल्यानंतर परत एकदा त्याची एक अल्फाबेटिक लिस्ट तयार होते. परत फायनल लिस्ट तयार होते आणि मग थर्ड कॅप राउंडसाठी कॉलेज अलॉटमेंट होतं. कॉलेज अलॉटमेंट झाल्यानंतर आता मात्र तुम्हाला बेटरमेंटचा चान्स नसतो. तो फक्त फर्स्ट कॅप राउंडसाठी आहे. मग जे कॉलेज भेटले त्या ठिकाणी तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता किंवा नेक्स्ट कॅप राउंडला, चौथ्या कॅप राउंडला ज्याला स्पॉट राउंड किंवा इन्स्टिट्यूट लेव्हल राउंड असं देखील म्हणतात. तर तिथं तुम्ही जाऊ शकता आणि मग चौथ्या कॅप राउंडमध्ये नंबर लागला तर ॲडमिशन घेऊ शकता आणि तिथं जर नंबर नाही लागला, तर तुम्हाला परत नव्यानं पुढच्या वर्षी द्यावी लागते. या वर्षीच्या CETचे मार्क नेक्स्ट इयर चालत नाहीत. पाठीमागची कोण CET दिली असेल तर 2025 ची त्याचे मार्क 2026 ला चालत नाहीत. त्यामुळे परत एकदा सर्व प्रोसेस तुम्हाला नव्याने करावी लागते. त्यामुळे हे सर्व महत्त्वाचे मायनर अपडेट त्याच्यामधले काही मायनर गोष्टी तुम्हाला जर जाणून घ्यायच्या असतील तर चॅनलला आपल्या फॉलो करा. टचमध्ये राहा. आपला Telegram आणि WhatsApp ग्रुप आहे त्याला देखील जॉइन करा. त्यावर देखील तुम्हाला बरीच सारी माहिती भेटत राहील. धन्यवाद.